गणराया अवॉर्ड विजेते कैलासवासी रामचंद्र बोरगावे प्रणित शिवप्रेमी क्रीडा मंडळ कैलासवासी सिद्धू बोरगावे नगर पट्टण कोडोली सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या मंडळाचे नाविन्य जोपासताना मंडळाचे अध्यक्ष श्री प्रदीप बोरगावे आणि उपाध्यक्ष श्री रमेश खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धू बोरगावे आणि श्री सचिन जायांना लिखित गावातील ज्वलंत अशा गंभीर समस्येवर आधारित एक काल्पनिक देखावा सादर करीत आहे. शापित प्रेमाची पाखर अर्थात आत्महत्या. शापित प्रेमाची पाखर अर्थात आत्महत्या. काय शिवाना, आज काय घरात मिसळ शिजायला लागली वाटत. तुला आम्ही कुठलं कळलं बाबा? अरे काल सांच्याला तुझी सून इथं बाजारात मटकी कोथिंबीर पावाची पेटी घेत होती, त्यावरनं कळलं. चांगला अंदाज असतो रे तुझा. अरे इथं पार कट्ट्यावर दातात काडी घालून टोकरत बसलं की लई सुगावं लागत्या. कोणाच्या घरात मिसळ असते, कोणाच्या घरात मटणाची काळी पिशवी जाते, समजा कळतंय बा. पांडुमा लई चापरायची तू. तिथं कट्ट्यावर बसून समजा गावाच्या भानगडी उकरून काढतो मरता. अरे दुसरा उद्योग काय, सकाळी उठायचं आणि उगाच आपलं 4 गल्लीतनं फिरून यायचं. कुणाच्या घरात चहा मिळतोय, कुणाच्या घरात नाश्ता, अरे त्याच्याबरोबर पान तंबाखू सुद्धा मागूनच खायचं. त्याच 2 फायदा असतात सांगतो तुला. कुठलं का? आपल्या व्यसनावर ताबा राहतो आणि पदरच पैसे बी खर्च होत नाही. आणि तिसरा फायदा म्हणशील जर तर गावच्या भानगडी बी कळत्यात नाही. हा भारी जाईल. नवीन काय आणि भानगड आहे का नाही गावात? कळल कळल. आणि एखाद्या आड्याला लटाकलं की कळल. हे बाकी पांडुमा बरोबर बोलायचं. सगळं गावच बेकार झाले बघ. गावाच्या खनिवाने गाव बी घाण झाले तर काय होय का? त्या खनिजचं सुशोभीकरण करायला लाखाचा निधी आणला का त्यो संधा निधी खर्च करून पण पुन्हा खण घाण व्हायची तशीच झाल्या. काय करायचं ह्याला? आता करायचं काय म्हणून काय तशीच आहे. यासनी सुधारायला किती बी काय बी करा, पडायला लागत्यात. पुन्हा घाण मनात शिरती आणि पुन्हा एखादं लेकरू जीवाला मुक्तय. कसं व्हायचं रे देवा या गावाचं कुणास ठाऊक. काय व्हायचं आता? सगळ्या मालिका बघून बोंबावून झाल्या. अरे काय त्या 2 बायकांच्या मालिका, याचा जीव तिच्यात रंगला. आई कुठं काय करते आणि आमची घरातली बाई मालिका संपल्याशिवाय पोटाचा पण विचार करत नाही. या असल्या यांच्यामुळे स्वतःच्या पोरींच्यावर पण परिणाम व्हायला लागला. चला शिजवलं असलं तर घरात जाऊन 4-5 घास खाऊया, बघूया. त्याच्यात तर मग 4-4 वेळा मागितलं तरी पुढ्यात पाण्याचा तांबा येत नाही मर्दा. बघूया की आता घरात जाऊन काय होतं. चल. ओंकार, ए ओंकार, काय आई? शाळेला जायचं नाही रे? अगं आई शाळा कुठे? कॉलेज म्हण कॉलेज. शाळा सुटली माझी 10वीतच. आता मला अडाणीला काय कळतंय बाबा यातलं? तू शिकतोयस ना, मग शाळाच बनायची ती. बरं ऐक, फडताळात दूध ठेवलं या. आधी भाकर खाऊन घे आणि मग दूध पी. ठीक ठीक. हा, उपाशी राहू नकस. असा दिवसभर पोरांच्यातनी फिरत असतोयस. पोटाची खाया प्यायची सूट नसते तुला. हो 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 हो. बर ते नाही, तू खाल्लस? अरे मी खाते रे, भांगलीला बायकांच्या संग खाते. नको काळजी करू माझी. हे आई, तू नुसतं कामच करत बस बघ आणि मला सगळं सांगतेस आणि तू कधी वागणार तशी? काय नाही आई, हे बघ मी दूध आणतो, तू पिऊनच जायचंस. आता रे बाया, मी दूध पियाची होईल ना? का? काय झालं?
अरे बायकाने नसते पियाचं. असा कुठं नियम आहे का? काही नाही आई, तू दूध पिऊनच जायचं. नाही म्हटलं तर ते तुझ्यासाठी ठेवलंया. बर ठीक आहे, दोघंही पिऊया. ए गप म्हणल्या, मी काय डिग्र्या लावाय जायची आहे मी? अरे तू शिकून हाफिसर होणार आहेस. अगं आई, असं नाही. ओंकार ऐक रे. अरे नाही ते हट्ट नाही करायचा हा. लेकराच्या तोंडाचा घास काढून त्यातला एक कर्मी माऊलीच्या पोटात नाही जायचं रे लेकरा. तू शिकतो यास, मोठा ऑफिसर होणार आहेस आणि ह्या कुडा मेढाच्या खोट्यात उजेड आणणार आहेस. हिथं सिमेंटचा फ्लॅट होणार आहे. तेव्हा मग हट्टानं तुझ्याकडं माझी खाया प्यायची आवाज भागवून घेईन मी. होय, मी नक्कीच तुला खूप खूप सुखात ठेवणार. बर बघ, आजवर माझा पहिला नंबर कधीच चुकलेला नाहीये. आई, आपण आपण आपली सगळी स्वप्न नक्की पुरी करायची. बरोबर, असू दे, मी जाते हा. भांगलीच्या बायका गेल्यात पुढं. अरे जरा वेळ झाला तर कपिलचा बा अर्धा पैसा टाकतो. ठीक आहे, काळजी नको करूस. कपिल मित्र आहे माझा, मी सांगेन त्या. डोंट वरी. खरं सांग बाबा, आणि माझा पगार बी तेवढा लघु लघु द्या म्हणावं. आलंही एवढं आहे. बरं मी आता निघते बरं का. ठीक आहे, ठीक आहे. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही, आता भिडायचं नाही, आडवाला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय, आमची पावर हाय, का तुम्हाला सोसायचं नाही. आपली यारी लई जुनाट हाय, आपली यारी लई भुंगाट हाय, आपली यारी लई भुंगाट हाय, आपली यारी लई भुंगाट हाय. कपिल 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 ही बघ, ही पोरगी बघ, कंडा एकदम कंडा. हट रे, चष्मेश आहे मला. असून दे माझा चष्म्यात सुद्धा पोरी फाडू देस तर त्यापेक्षा ती बघ, येलो स्टेट. हिला बघून असं वाटते मेरे दिल की नदी अटी है, सोचा थोडा दीदार करके पाणी भरलू. तिची शायरी ऐकून माझं कान किकणार आता. मी पण माझ्या जानूला प्रपोज करायचं म्हणतोय, पण भीतीच वाटते रे. जानू लय डेंजर आहे मला. मागच्या वेळेला एकानं तिला विचारायचं डिलिंग केलं, तर ते अजून भाताची पेजच पिते मला. हॅलो गाईज, व्हॉट्सअप. आता गप्प बसा रे, आपला विश्वामित्र आला. रे, कशाला उगीच पोरांची छेड काढत बसलाय? या विश्वामित्राला अजून अप्सरा भेटली नाही म्हणून असं बोलतो. बरोबर. विश्वामित्राला भेटलेली मेनका होती. अभ्यासात लक्ष घाला म्हणजे कळेल जरा. बर 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 भावा, तू पुस्तक जे वाचतोस की नाही त्याच आपण इथं प्रॅक्टिकल करतो, कळलं काय? पण तू पण एखादी पोरगी पटवते. हा एवढा कसा कोण राहतो? बरोबरच. अरे किती जरी याला नाही पडले तरी पण विचारायला दिलं पडते का बाकी? अरे पण खरं सांगू का, मला नाही रे इंटरेस्ट. घरची गरिबी टोचते आहे मला. पोरीला काही जनावरांसारखं त्या गोठ्यात म्हणून बांधायचंय. अरे पोरी करतात रे ऍडजस्ट, आणि एकदा लग्न झालं की पडेल ते स्वीकारतात. अरे ट्राय तरी करून बघ. कपिल, आईची इच्छा आहे रे, सगळं काही चांगलं व्हावं. पण आता तिलाच तुझ्या शेतात भांडवायला जारकतंय. तू बघतोस ना. छोड यार, ते टेन्शन घेऊ नको, खूप सारं व्यवस्थित. थँक्स यार, तुझ्यासारखा मित्र आहे ना, म्हणूनच खरोखरच सगळं काही व्यवस्थित होईल त्याचा भरोसाही वाटतो. अरे खरंच खरंच थँक्स यार. बरं, मला पगार हवा होता रे आईचा. तू बोलून बघतोस का बाबांशी? एक काम कर, तू चल आणि म्हणून जा पैसे. चल 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 माझ्या बरोबर चल. ते चला रे, बाय बाय. येऊ का? बस बस, मी आज जाऊन येतो ना. हो हो. अरे हाय, तू ओंकार ना? हा? तू आणि तुम्ही?
मामाकडे होते शिकायला, आता आली इकडे. शिवानी, अगं किती बदलली आहेस. तू सुद्धा. बरं बैस, इथं तुझ्याशी बोलताना बाबांनी पाहिलं तर ते चिडतील. तुला नंतर भेटते. बाय. काय रे ओंक्या, किती पैसे द्यायचं? आईनं 1000 सांगितलं. तुमच्या माईला तुमच्या कामावर याला चुकारपणा आणि पैशाचे हिशोब व्यवस्थित लक्षात राहते. कसं मोजायचं ना 1000 रुपये? 800 रुपये घेऊन जा, एवढं सांगतात का? पण काका, अरे काल भांडण केली त्याला तंटात उडालंय. उगाच भुईपोकरायचं पैसा लावता का काय आमच्या बोकांनीला? जा. ओंकार थांब ना. अगं बाई, हा कोण? काळ्या हेंट्यातला सलमान. अगं, हा काही काळा आहे होय? हा माझा मित्र आहे. ओंक्या, तुझं डोळं तपासून घे. काळा नाही तर काय गोरा आहे वीर. बरं ते जाऊ दे. का थांबवलंस मला? तुलाच भेटायला आली. का? हे घे 200 रुपये. बाबांनी कमी केले होते ना, घे. अगं पण काही बोल नको. आणि यापुढे बाबांनी पैसे कापले तर माझ्याकडूनच घ्यायचे तू, हक्कानं. हक्क म्हणजे प्रेमानं. आता मला इथनं गेलेलंच बरं. तुझा जीव माझा गुंतला तुझा तुझ्या फूल म्हणून सावरून त्या सावल्या मनाला घेण्यासाठी बोल ना. चैन नाही पडत रे तुझ्याशिवाय. मलाही ओंकार आयला तुझ्या तुम्ही याला माझ्या बहिणीवर डोळा ठेवतोय. अरे अरे का दादा थांब, मारू नको दादा. हे तिला लावायला लागले हे का तुझी चिंता करतो ठेवता कमी कसं माझं ऐकून नाही घेत. तुला चेष्टा नाही सोडत. कपिल थांब. काय थांब? हा तोच मी ठोक केला. घरची आबरूचा वाट्यावर येता कामा नाही. कांचन मला बाई तुम्ही कोविला घेऊन आत जावा. भवाने आत चल. ओंक्या आता चित्ता सोडतोय तुला. हे बघ, परत या घराच्या जरी जवळ दिसलास तर तुझं नख सुद्धा जगाला नाही दिसायचं. आलं का देणार? कपिल ओंक्या खेळ तुझ्या खेळ असा मैतर उगा जीव जाळ तुझ्या मैतर पुण्या रागान केला या घातर भुक्या समुनात जागती या रातर खेळ तुझ्या खेळ असा मैतर उगा जीव जाळ तुझ्या कुठं होता इतका वेळ? जेवायला थांबले ना मी. जा जेव जा तू. अरे तू नाही जेवत, कुठं जेवून आलायस काय? सगळं सांगत बसायला पाहिजे का तुला? जा ना तिकडं, मर जा. ओंकार, अरे काय झाले रे बाळ तुला? अगं काय हाय काय तुझ्या घरात? एखादी भाकरी ती तू चतकोर खायची आणि मी ती चतकोर खायची. किती दिवस असं उपाशी ठेवणारच मला आई तू? बाळा, तुला हवं तेवढं खाऊन गेले तू उपाशी नाही झोपायचं. आज झाली तुझी नाक, बाद झाली. तू पदरानं पुसलं म्हणजे गरिबीचे डाग नाही पुसले जाणार आहेत. वैताग आला या गरिबीचा. 4 पैसे हातात असते म्हणजे दाखवलं असतं माझा मी. अरे कुणी काय बोललं काय तुला? तू जा ना, तू नको ना डोकं फिरवू, तू जा. असं बोलू नको रे. तू मार मला, इथं तुकडा घाल माझं, पण काय झालं ते सांग रे लेकरा. हे बघ, तू जाणार का मी घर सोडून जाऊ? नाही नाही, मी जाते, पण खाऊन घे लेकरा, खाऊन घे. मी तुझ्या आड येणार नाही कधी पोरा.
शिवानी खूप आठवण येते का तुझी? फक्त तयार हो, मग तुझ्या बापाची भीती नाही. तुझ्याशिवाय मी नाही करू शकत शिवानी. आय लव्ह यू शिवानी. शिवानी आय लव्ह यू. पोहार का असं वागतोय ते कळतच नाही. काही लागारले बिघारलं तर नसेल ना मग. फोडपाचार करून बघायला पाहिजे. उगा हकना पोर वाया जायला नको. मी अशी त्याच्या जीवावर उड्या माराय बघते. प्रत्योट जर असं गाठला तर मी काय करावं? देवा बिरदेवा राया, वाट दाखव रे माझ्या लेकराला, वाट दाखव. असं कसं काय केलं रे? मी आता कुणाकडे बघू रे ओंकार? अरे काय ठरवलंय काय गावानं? हे असं 4-6 महिन्यातून एखादं फोड गमवायचं? अरे तळ हातावरच्या फोडासारखी जपता पोरं आणि आईन जवानीच्या उंबरठ्यावर अशी गुलाल खोबरं उधळल्यासारखी उधळून देतात. आपला मुलगा काय करतो, कुठल्या मुलीशी सलगी करतो, यावर लक्ष आहे का तुमचं? हा? तुम्ही म्हणाल तुमची हातावरची पोट, ते पोट भरावं का पोट सांभाळावं? अरे पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. ज्या मुलासाठी कमावता तोच मुलगा उरला नाही तर काय काय करणार तुम्ही? आणि मुलांनो तुम्ही सुद्धा, आणि मुलांनो तुम्ही सुद्धा, ही पोरगी म्हणजे सर्वस्व काय रे? ज्या आई वडिलांनी इतकं सांभाळलं तुम्हाला, जपलं तुम्हाला, त्यांच्या कष्टाची तुम्हाला कदरच नाही. तुम्ही पोरींवर असे जीव उधळून टाकणार, पण मग तुमच्या पाठीमागे तुमच्या आई वडिलांचं काय? फक्त नर मादीचा खेळ खेळावा आणि त्या खेळात स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून घ्यावं, इतकं सोपं नाहीये आयुष्य. त्या आयुष्याची खरी कदर तेव्हाच वाटेल जेव्हा तुम्ही स्वतः बाप बनाल. जेव्हा तुम्ही स्वतः बाप व्हाल आणि तुमची पोरं अशी उधळतील, तेव्हा तुम्हाला खरी कदर कळेल. आयुष्य इतकं सोपं बनवू नका मुलांना. ते इतकं सोपं नसतंही. आज स्पर्धा परीक्षांमधून पोरं देशात अव्वल व्हायला हवेत. कुठे आहेत आपल्या महाराष्ट्रातील मुलं? सांगा. जिथं शास्त्रज्ञ संशोधक घडावे तिथे हे असे प्रेमवीर घडायला लागले तर कसं होणार रे या महाराष्ट्राचं? क्षणिक मोहापायी आयुष्यपणाला लावत असाल तर ज्यांनी जन्म देऊन हातापायाला चटके सोसत तुम्हाला पोचलं, त्यांच्या कष्टांची काय कदर राहणार? विचार करा पोरांनो तुम्ही आता. आणि गणपती बाप्पा यांनी विचार केला नाही तर तूच सुबुद्धी दे यांच्या मेंदूत. नाहीतर या शापित प्रेमाचा आजार साऱ्या घरादाराला बुडवूनच शांत.